सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व कला सेल यांच्या वतीने अजितदादा पवार राष्ट्रीय नेते तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि माननीय खासदार सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी दयानंद महाविद्यालय आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी अपघातावर आळा घालण्याकरता कलेतून प्रबोधन व जनजागृती या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते। या पथनाट्यामध्ये अनेक मान्यवर आणि कलावंतांचा समावेश होता। दयानंद महाविद्यालयाच्या चारही प्राचार्य या पथनाट्यास उपस्थित होते। दयानंद कलाशास्त्र महाविद्यालय BH दामजी सर, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे शिंदे सर, दयानंद विधी महाविद्यालयाच्या गायकवाड मॅडम, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे क्षीरसागर सर तसेच दयानंद विद्यालयाचे NSS विभागाचे प्राध्यापक सुद्धा उपस्थित होते। दयानंद कलाशास्त्र महाविद्यालय पाटणकर मॅडम, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे पाटील सर पथनाट्यामध्ये सादरीकरण केलेल्या कलावंतांची नावे महामाया चंदन डावरे, रक्षिता श्रीशैल बळुर्गी, बजरंग यादव होटकर, गुरुनाथ विठ्ठल गोडसे, हनुमंत संभाजी सलगर आदी कलाकारांनी सहभाग नोंदवला। या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, संगीता जोगदनकर, किरण माशळकर, प्रकाश जाधव, इरफान शेख, नागेश निंबाळकर, सोमनाथ शिंदे, संतोष मेळापुरे, प्रकाश झाडबुके, प्रकाश मोठे, मैनोद्दीन इनामदार, अप्पासाहेब इटकळे आणि इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचा स्टाफ, NSSच्या चारही विभागाचे स्वयंसेवक, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी आशुतोष नाटकर, राष्ट्रवादी पार्टीच्या चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाचा शहराध्यक्ष। आपल्यासमोर येण्याचं कारण एवढंच की आता राष्ट्रीय नेते अजितदादा पवार तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री दादांच्या वाढदिवसाचा राज्यभर साजरा केला जातो। सर्व जल्लोष आहे। याच अनुषंगाने राज्याचे बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार चित्रपट साहित्य सांस्कृतिक कला क्षेत्राच्या वतीने आम्ही सोलापूर शहरामध्ये शहराध्यक्ष आदरणीय संतोषराव पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तसेच इतर वस्तीमध्ये चौकामध्ये जनजागृती करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला। जनजागृती याचाच अर्थ असा आहे की कलेतून प्रबोधन करण्यासाठी की देशामध्ये अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघातामध्ये युवक पिढी मोठ्या प्रमाणात हातात मोबाईलचा वापर करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, याचबरोबर ट्रिपल सीट गाडी चालवणे, मद्यप्राशन करून गाडी चालवणे, डोक्यावर हेल्मेट न घालणे, अधिक किरकोळ गोष्टीचे जे मोठ्या प्रमाणात अपघात होतात या अपघाताला कुठेतरी आळा घालण्यासाठी श्रद्धेय आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ एक जनजागृती करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे। अपेक्षा करतोय आज पोस्टरचं उद्घाटन झालेलं आहे, पथनाट्य झालेले आहे। युवक पिढीने लक्षात ठेवा की खऱ्या अर्थाने जर आपल्याला जीवन जगायचे असेल, आपल्या घरी कोणीतरी वाट बघत असेल, याची दक्षता जर आपण घेतली तर वाहन चालवताना वाहतूक शाखेच्या नियमाचं उल्लंघन करा, RTOच्या नियमाचं उल्लंघन करा, थोडी अपेक्षा व्यक्त करतोय। आणि हे कोणी आतापर्यंत कधी कोणी केलेलं नाही। आणि तुमच्यासमोर यायचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय दादाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आम्ही ज्वलंत देखावे या ठिकाणी केले, तर लाईव्ह डेमो आम्ही केलेला आहोत। अपेक्षा व्यक्त करतो या गोष्टीचं पालन करावं, वाहतूक शाखेच्या नियमाचं पालन करावं। तसंच आम्ही हा संदेश दिलेला आहे, आपल्यासह आपण किंवा एक किंवा दोन लोकांचं परिवर्तन करा। ज्या ज्या ठिकाणी अपघात झालेले असेल अशा अपघाताच्या ठिकाणी ताबडतोब मदतीला जाऊन जा, आपल्या भावाचा जीव वाचवा, एका बहिणीला भावाच्या ते स्वाधीन करा, आईला मुलाच्या ते स्वाधीन करा आणि कुटुंबामध्ये सुख समृद्ध नांदू द्या। एवढा दुवा तुमच्यासाठी येण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विनंती करत आहोत। आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।